नमस्कार मंडळी. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच व्यावसायिकांना नवी दिशा आणि उद्योजकतेला नवी ओळख निर्माण करून देतच असतात. या वर्षीही MEA एक असा एक्सपो घेऊन आले आहेत ज्यामुळे प्रत्येक मराठी बिझनेसमॅनला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो. याच जागतिक प्रवासाची शोभा वाढवायला आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री व्यंकटेश बिल्डकॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर अंकुश असबे सर. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचे. सर, आम्हाला ऐकायला आवडेल की तुमच्या या व्यवसायाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली. हा व्यवसाय म्हणजे आम्ही जो व्यंकटेश बिल्डकॉन नावाने जो बांधकाम व्यवसाय करतो, त्या बांधकामाची सुरुवात माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काही वर्ष मुंबईला होतो आणि मुंबईतून पुण्याला शिफ्ट झालो आणि पहिली काही वर्ष मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं आणि त्यानंतर मी 2000 साली मी आणि माझे बंधू श्री लवराज असबे आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसायाची सुरुवात 2000 पासून सुरुवात केली आज आणि हा प्रवास मागील 25 वर्षापासून चालू आहे. आणि यामध्ये तुमच्या आयुष्यात असा कोणता टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि व्यवसायात एक चांगला बदल निर्माण झाला. आम्ही मागील काही 15-20 वर्ष एकत्र काम करत होतो आणि त्यानंतर मी स्केलिंगचा विचार करत होतो, बिझनेसचा स्केल वाढवण्यासाठी विचार करत होतो आणि माझ्याबरोबर काही माझे बिझनेस मेंटर होते. त्या मेंटरचं ट्रेनिंग, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. परंतु अपेक्षित जो मला स्पीड आणि व्यवसायामध्ये वाढ हवी होती, इच्छा म्हणजे व्यवसायाची वाढीची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे हा व्यवसायाची वाढ होत नव्हती. त्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा आपल्याकडे माहिती आहे ती अपुरी आहे आणि हा आपल्याला पुढच्या टप्प्यावर जायचं असेल तर आपण थोडं फॉर्मल शिक्षण किंवा आपण अजून काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे आणि जागतिक दर्जाच्या कॉलेजमधून किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमधून आपण शिक्षण घेतलं तर तिथल्या लोकांचे, तिथले जे प्रोफेसर असतील, तिथले जे विद्यार्थी येतील त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता येईल आणि त्यातून काही शिकलेलं आपल्या व्यवसायामध्ये ह्याचा अवलंब करता येईल आणि त्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये वाढ करता येईल असे मला त्यावेळेला 2015-16 पासून माझी अभ्यास चालू होता आणि ह्या थोड्या ज्ञानाचा, ह्या माहितीचा अवलंब करून आम्हाला आमच्या व्यवसायामध्ये त्याने थोडं जे आपल्याला फिट होते किंवा आपल्याला योग्य वाटते त्या गोष्टी आम्ही ह्या व्यवसायामध्ये पुण्याचं रिअल इस्टेट ह्या सगळ्या गोष्टीचा इथल्या लोकांची डिमांड काय आहे किंवा काय केलं पाहिजे ह्या थोडासा मॉडिफाईड स्ट्रक्चर करून आम्ही थोडासा हा इम्प्लिमेंट केला आणि त्याचे परिणाम आम्हाला जसे अपेक्षित आहेत तसे दिसत आहेत. खूपच इन्स्पायरिंग होतं सर जे तुम्ही सांगितलं. तर या सगळ्यामध्ये काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला समतोल तुम्ही कसा साधला. आता काम करत असताना प्रायोरिटी कशाला द्यायची, ह्याचा कामाचा थोडासा व्याप वाढल्यानंतर प्रकृतीवर किंवा आपल्या पर्सनल व्यायामाला लागणारी वेळ किंवा ह्या गोष्टी थोडासा त्याचा वाढीव कामाचा इम्पॅक्ट झाला. परंतु मी ठराविक वेळ व्यायामासाठी किंवा स्वतःच्या मेडिटेशनसाठी हा थोडा वेळ काढून ठेवतोय. परंतु जितकं मला अपेक्षित ह्यासाठी वेळ द्यायचा आहे तितका वेळ मला देता येत नाही. पण ह्यातून पुढे मी अजून प्रयत्न करू, ह्यासाठी खास प्रयत्न करून अजून कशी ह्याचा वर्क लाईफ बॅलन्स आपण जो म्हणतो ह्याचा कसा बॅलन्स करता येईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. तुमच्या व्यवसायाची अशी कोणती एक युनिक गोष्ट आहे जी इतर व्यवसायांपासून तुम्हाला वेगळं बनवते. आम्ही ज्या बांधकाम व्यवसायामध्ये आहोत, हा बांधकाम व्यवसाय म्हणजे आपल्या मानवाला लागणाऱ्या 3 मूलभूत गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. आणि त्या ज्या मूलभूत गोष्टीपैकी एका गोष्टीचा जो निवाऱ्याचा प्रश्न आहे, हा निवाऱ्याचा प्रश्नाचा जो काही डेव्हलपमेंट आहे की ते काम करण्यासाठी आमचा बांधकाम व्यवसाय आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचं बाकी व्यवसायापेक्षा वेगळं असं वाटतं की ही मूलभूत गरज आहे. ह्या मूलभूत भारतामध्ये हाऊसिंगचा खूप मोठा तुटवडा आहे, चांगली घरं असण्याचा, लोकांना चांगला निवारा मिळण्याचा. आपल्याकडं अर्बनायझेशन खूप उशिरा चालू झालं आणि ह्या अर्बनायझेशन करत असताना शहरामध्ये, निम शहरामध्ये चांगली पक्की घरं असणं हा एक मोठे गरजेचा प्रश्न होता आणि बाकी इतर व्यवसायापेक्षा हे थोडंसं नोबेल काम पण आहे आणि हा नोबेल काम असलेला हा जो जे फॅक्टर आहे, हा फॅक्टर्स मला बाकी इतर व्यवसायापेक्षा आपण काहीतरी नोबेल काम करतोय आणि नोबेल कॉजसाठी आपण हा आमचा व्यवसाय आहे असं मला ह्यात थोडंसं वेगळेपण ह्याचं जाणवतं.
ग्रेट सर. जसं आपण आजकाल बघतो की कॉम्पिटिशन खूप वाढलंय, तर आजच्या या स्पर्धात्मक युगात तुमचा व्यवसाय टिकून राहण्यामागचं सिक्रेट काय आहे? व्यवसाय हा मला असं वाटतं की एक खूप सिक्रेट असं काही नाही आहे ह्यामध्ये. आज आपल्या देशामध्ये घरांची खूप कमतरता आहे आणि ही डिमांड आणि सप्लायवर या गोष्टी चालू आहेत. आज डिमांड आहे आणि ह्या डिमांड आपण कोप अप करण्यासाठी हा व्यवसाय आहे आणि ह्यामध्ये थोडंसं आपण असं पाहिलं तर आम्ही ज्या माझ्याबरोबरचे जे काही इतर व्यावसायिक आहेत त्या व्यवसायापेक्षा आपण कसं चांगलं करता येईल ह्या दृष्टीने सतत अभ्यास करत राहणं, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करत राहणं हा आमच्या संपूर्ण आमच्या टीमचा, आमच्या इतर मॅनेजिंग डायरेक्टर, इतर डायरेक्टर्सचा किंवा इतर आमचे HODs आहेत ह्यांच्यासारखा अभ्यास चालू असतो की चांगलं काय कसं करता येईल, वेळेच्या पूर्वी कसं करता येईल, अजून कस्टमर फ्रेंडली कसं होता येईल ह्या दृष्टीने सतत आमचा अभ्यास असतो. आम्ही त्यावर विचार करतो आणि हा विचारच आमच्यासाठी दृष्टी वाटतो की हा आम्हाला पुढे घेऊन म्हणजे हा पुढच्या प्रवासात उपयोगी राहील. हा वेगळेपणा आमच्यात थोडंसं आहे आणि हे मला वाटतं की आमच्या थोडीशी उत्तरोत्तर जे काही व्यवस्थित चाललेलं आहे ह्याला हा एक एक्स्ट्रा फॅक्टर किंवा एक्स फॅक्टर म्हणता येईल. यानंतर सर तुम्ही त्या व्यावसायिकांना काय सांगाल जे सक्सेसफुल बिझनेस करू पाहतायत, तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? मला वाटतं व्यवसाय हा हाफ हजर्डली होऊ शकत नाही. अर्धवट ज्ञानावर किंवा अर्धवट गोष्टीवर चालू शकत नाही किंवा त्याच्यात खूप सखोल अनालिसिस पॅरालिसिस असं बी म्हणतो ना आपण तसं बी करू नये. पण हे जुजबी ज्ञान ह्या प्रत्येक व्यवसायाचं आपल्याला हवं. ह्यातले फायदे तोटे ह्यातले प्रत्येक व्यवसायाचं स्वॉट अनालिसिस आपण केलं पाहिजे आणि त्या स्वॉट अनालिसिस करून आपली स्ट्रेंथ काय आहे किंवा आपला विकनेस काय आहे ह्या आणि काय आपल्या पुढे ऑपॉर्च्युनिटी आहेत ह्याचा अभ्यास करून आपला अजून इतरांपेक्षा आपल्या कॉम्पिटिटरपेक्षा आपण कसं चांगलं काम करता येईल ह्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि विदाऊट अभ्यास, विदाऊट तयारी, विदाऊट त्याचं अजून मेहनत घ्यायची तयारी ह्याशिवाय कुठलाही व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकत नाही. मला वाटतं की प्रत्येक नवीन व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये आज चांगल्या प्रॅक्टिस कशा करता येतील आणि आपण कुठला तरी प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो किंवा आपल्याला कशी एज मिळेल आपण त्याला प्रयत्न 100% आपल्या व्यवसायामध्ये आपण केला पाहिजे. आणि विदाऊट कष्ट, विदाऊट म्हणजे मेहनत हा यश मिळू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्याचा सखोल अभ्यासही करावा लागेल. विदाऊट अभ्यासाच्या व्यतिरिक्त याला यश मिळणं अवघड आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीला बाय काही गोष्टी होऊ शकतील पण आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये खूप लांबच्या पल्ल्यात टिकायचं असेल तर आपल्याला त्या व्यवसायाचा मूलभूत प्रश्नाचा, दूरगामी परिणाम करणाऱ्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्यातून मार्ग निघू शकत नाही किंवा तिथून तुम्हाला लांबचं यश मिळू शकणार नाही असं मला वाटतंय. आणि अगदी प्रत्येकाने त्या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्याशिवाय आपण कुठली गोष्ट करू नये अशी. आणि ज्या काही आपण कुठला व्यवसाय करत असताना की आपल्याकडे शिकलेल्या लोकांकडून ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपल्याकडे प्रत्येकाकडे 2, 3, 4, 5 असे आपले मेंटर असले पाहिजेत. आपण त्यांच्याशी फ्रीली चर्चा करू शकलो पाहिजे आणि आपले प्रश्न किंवा आपल्याशी जे विचार करणं हे आपल्या खूप जुनी असल्या पाहिजेत. तरच आपला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीला पण वाटेल की ह्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि तरच ते लोक आपल्या मेंटरशिप जे मेंटर आणि मेंटीचं रिलेशनशिप पण राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की इतक्या गोष्टीचा अवलंब केला तर प्रत्येकाला ह्या व्यवसायामध्ये आपण जे करत असल्या व्यवसायामध्ये यश नक्की मिळेल. खूपच छान उत्तर दिलेलं आहे सर तुम्ही. तर आता ही MA संस्था इस्टॅब्लिश करण्यामागचं तुमचा काय थॉट होता? हा MA ची जी संस्था आहे किंवा आम्ही संस्था म्हणून न करता मागील म्हणजे आता MA ची संस्थेची स्थापना होऊन जवळ 10-11 वर्ष होऊन गेली. ह्याच्या अगोदर 3-4 वर्ष आम्ही काही ठराविक मेंबर म्हणजे मला हे तर सांगायला आनंद होईल की या संस्थेचा प्रथम अध्यक्ष, द्वितीय अध्यक्ष किंवा कोणी असलं ते संस्थेचा खरा संस्थापक म्हणून ह्या संस्थेकडं देवराज पाटलांना आपण बघितलं पाहिजे. हे सगळे हे ब्रेन चाइल्ड होतं. त्यांनी आम्हाला जे काही 8-10 लोक होतो त्या लोकांना सारखं बोलून आपण हे केलं पाहिजे. आणि MA हे काही नुसती बांधकाम व्यवसाय नसावे किंवा ही एक संघटना म्हणून न करता ही एक चळवळ म्हणून म्हणजे झाली पाहिजे.
आणि ही एंटरप्रेन्योर असोसिएशन जी आहे ही मराठा समाजाबद्दल जे उद्योजक आहेत, नवोद्योजक आहेत, की हा समाज बहुसंख्यपणे ग्रामीण भागात आणि फर्स्ट जनरेशन सगळी शेतीमध्ये यात गेली. शिक्षणाचा थोडासा अभाव होता. थोडं हिस्टॉरिकली वॉरियर सारख्या असले जमात असल्यामुळे की शिक्षण किंवा शिक्षणाचं महत्त्व थोडं कमी होतं. आणि व्यवसायामध्ये तर असं होतं की हा व्यवसाय करणारी आपली जे आपला समाज हा व्यवसायासाठी म्हणजे व्यवसाय खूप समजला जात नव्हता. थोडंसं शेती, राजकारण ह्या गोष्टीसाठीच हा समाजातल्या बहुसंख्य लोकांचा ओढा किंवा पुढाकार असायचा. आणि हे जो उद्यात हेतून हा एमएचा प्रवास किंवा जे सुरुवातीला आपण म्हणतो एकदा रोपटं लावलं तो त्याचा तो हेतू साध्य होताना दिसत आहे. आणि मला खात्री आहे की ही नवीन पिढी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणारे चॅप्टर किंवा आपण म्हणतो की ज्या शाखा ज्या आहेत हे सगळं लोक मिळून एक खूप मोठी व्यावसायिकांची लोक चळवळ होईल. आणि ह्या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या पुढच्या म्हणजे भविष्यामध्ये खूप मोठी आपल्याला व्यावसायिक वृद्धी करता येईल. आणि आपल्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी शासनाबरोबरच आपण व्यवस्थित काम करू शकू अशी मला खात्री नक्की वाटते. खूपच डीप आणि छान थॉट होता सर. थँक्यू सो मच.